नेते चषक 2025 हे पहिलं पर्व आणि कुठला संघ ती स्पर्धा जिंकणार त्यासाठी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. श्रमिकनगर आरव 8 श्रमिकनगर त्यांच्या विपक्षामध्ये SB8 पावणे असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला SB ग्रुप SB8 पावणे तुमचा एक्स्ट्रा प्लेयर अजूनही आला नाहीये, लक्षात घ्या. आणि तुमचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं फार बंधनकारक आहे, कारण की नावं माहीत असतं. पंच मॅच चालू करू नका. बॉल डिलिव्हर झाला तर SB8 पावणे टीमला पॅनल्टी याची नोंद घ्या. चला मॅच पंच चालू करा. आपण पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्राय करू. आपण गगनला पाहत आहे, स्ट्राईक एंडला ऋषभ, नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. मॅच लावली सुरुवात. पहिला बॉल गगन राईट अँड फ्रॉम द विकेट. खराब बॉल, पहिलाच बॉल खराब पाहायला मिळाला. आणि यष्टांच्या बाकी आपल्याला जनार्दन पाहायला मिळतात. MS धोनीचे फार मोठे फॅन, त्यांच्या शैलीमध्ये यष्टिरक्षण पाहायला मिळतात. अनेक स्पर्धेमध्ये याच ठिकाणावर अनेक स्पर्धा देखील झाल्यात. शिवसेना चषक असेल, मिशन मॅन विनोद निकाळजे साहेब चषक असेल, त्याचबरोबर वन मंत्री चषक असेल आणि आज मात्र खऱ्या अर्थाने लोकनेते चषक 2025 हे पहिलं पर्व दीपक दाभाडे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा जाऊया मैदानाची मॅच लावते सुरुवात. गगन राईट आर्म राऊंड द विकेट, स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. प्रदीप, खूप चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज केलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि डॉट बॉल. 22 एक धाव आहे, म्हणजे सिंगल मिळेल. 2 धाव संख्या धावफल करती. यावेळेस देखील लाजवाब बॉल, सुरेख चेंडू पाहायला मिळाला. धावची संधी, फेकी करतील, डायरेक्ट हिट केलाय. पंचांचा बोट आकाशामध्ये आणि पहिला धक्का SB पावणे टीमला.
त्यांच्या माध्यमातून देखील वनमंत्री चषकचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. अनेक आयोजक आहेत याच श्रमिक नगरमध्ये. शिवसेना चषक देखील लव कांबळे यांच्या माध्यमातून साकारली. दुसरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल करण सावंत भईच्या माध्यमातून मिशन मॅन विनोद निकाळजे साहेब चषक ते करण सावंत यांच्या माध्यमातून साकारलं. तिसरी स्पर्धा पाहायला मिळेल संदीप लोवर यांच्या माध्यमातून वनमंत्री चषक. आणि आता दीपक दाभाडे यांच्या माध्यमातून लोकनेते चषक 2025 हे आयोजन आपल्याला समोर मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला बॉल सरस सीमा पार क्रॅकिंग चौकार. खराब बॉल वाईट बॉल पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या आता 9. यावेळेचा बॉल देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज सिंगल मिळेल आणि आता शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या धावफलकावरती 10. डबल डिजिट मध्ये धावसंख्या कन्वर्ट झाले दुहेरी अंकावरती म्हणजे 10 रन धावफलकावरती लागलेत. शेवटचा बॉल शिल्लक. एक गडी बाद 10 धावसंख्या अशी. खराब बॉल यशांच्या मागे काय फट आपल्याला शुभम पाहायला मिळत आहेत. खूप चांगला बॉल अडवलाय. अवंतरची एक धाव म्हणजे 11 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेस चूक झाली आहे. बॉल विकेट किपरला देखील बीट करून चाललाय. गोषंगी क्षेत्रामध्ये -1 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. 3 षटकाची मॅच आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. यावेळेस देखील बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. म्हणजे आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 धावा आतापर्यंत या बॉल मध्ये खर्च केल्यात गगनने. 5 धावा तब्बल खर्च केल्यात आणि टीमची धावसंख्या ती 15. एक बॉल शिल्लक. -1 आहेत आताच्या म्हणजे टीमची धावसंख्या ती 16. 15 धावा आहेत माफ करा. -1 देखील ऍड केल्यात. सिंगल मिळते आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 16. आणि दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला रोहन बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळतात. मागची मॅच जणी आपल्या वाणीमध्ये आपल्याला ऐकवलं समालोचन केलं. रोहन आता बॉलिंग साठी. स्ट्राईकला आपल्याला प्रदीप. लेग कटाचा वापर. वाईट बॉलची घोषणा पंच करतात. मिळती अवंतरची एक धाव. टीमची धावसंख्या ती 17. खराब बॉल. अवंतर धाव मिळेल. अजूनही टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 वरती. ड्राईव्ह केलाय. चला पंचांचा इशारा सिंगल झालाय. एकच धाव मिळेल आणि टीमची धावसंख्या आता धावफलकावरती 19 धावा. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर आणि 19 धावसंख्या धावफलकावरती. रोहन स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये स्वतः विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचले शुभम आणि तत्पूर्वी ही एक धाव कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. यावेळेसचा बॉल खूप चांगला फटका लगवला जातोय. बॉल सीमारेषा बाहेर. लोकनेते चषक ट्रॅकिंग चौकार. धावफलकावरती 24.
यावेळेसचा बॉल देखील खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय. बॉल पुण्याच्या सीमारेषा ओलांडून चाललाय. गगनच्या डोक्यावरून फ्लाय होत चौकार. आतापर्यंत तिसरा चौकार गगनच्या जिग्नेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला बॉल ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू ऑफ कटर पाहायला मिळाला. बघा हे आहे समर्थक. श्रमिक नगरची ताकद आपल्याला पाहायला मिळते. लहान पोरांपासूनच सुरुवात झाली. या वेळेचा बॉल प्रभावित करून चाललाय. एसटी रक्षक आपल्याला पाहिलं शुभमला देखील बीट करत चालला. बॉल गोषकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळते आणि अशा पद्धतीने 3 षटका 2 षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धाव फलकावरती ती म्हणजे 29. कारण की आपला घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. थोडस अपोजिट टीमच्या समोर थोडंसं प्रेशर निर्माण करण्याचं काम प्रेक्षक वर्ग करतात. भरपूर मोठ्या संख्येने त्यांचा सपोर्ट करण्यासाठी तब्बल 11:30 वाजले तरी लहान मुलं घरी गेले नाहीत. कारण की त्यांना माहिती आहे की आपला यजमान संघ म्हणजे RF8 श्रमिक नगर मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यासाठीच घरी न जाता मैदानाच्या आतमध्ये थांबलेत. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. करण सावंत बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकामध्ये राईट अराउंड द विकेट. स्ट्राईक एंड आपल्याला प्रदीप. यावेळेस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. असा जर जल्लोष राहिला तर फलंदाज बिचारा काय करेल तो देखील कन्फ्यूज होईल. त्याच्यावर देखील प्रेशर निर्माण होईल. यावेळेस नाही, त्या प्रेशरला फेटाळून लावलंय. बॉल सरळ सीमारेषा पार. चौकार. आता थोडा आवाज कमी झाला असेल डगआउट मध्ये कारण की चौकार आलाय. नक्की डॉट बॉल येईल. त्यापेक्षा डबल आवाज आम्हाला ऐकायला मिळेल. पुढचा बॉल. बॉलर तयार. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची घोषणा करतात पंच. टीमची धावसंख्या आता 34 वर. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर. शेवटचं हे स्लॉग वरचं षटक. करण सावंत. यावेळेस ज्येष्ठांचा वेट. बॅट राऊट. क्लीन बॉल. फलंदाज बाद. आमदार लय दमदार त्यांच्या कार्याला नमस्कार. आमदार लय दमदार त्यांच्या कार्याला नमस्कार. आमदार लय दमदार त्यांच्या कार्याला नमस्कार. आमदार लय दम. चौकार लगावला तेव्हा थोडी शांतता पाहायला मिळाली. व्हाईट बॉल करण सावंत हाताळला तेव्हा देखील थोडी शांतता पाहायला मिळाली. पण काय बॉल हाताळला. फलंदाज बाद केल्यानंतर जल्लोष पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये. आणि आमचे मान्यवर देखील मॅच एन्जॉय करतायत. पुढचा बॉल. बॉलर तयार होतील. करण सावंत. एक विकेट आली आहे. यावेळेचा बॉल देखील खूप चांगला. धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज बाद होतील. जिग्नेश. बॅट राऊट. एट बॅटिंग साठी येतील. अजून आपल्याला जल्लोष पाहायला मिळेल. यावेळेस देखील यशाच्या मागे फलंदाज बाद. SB8 पाहुणे टीम साठी किती धावाचं टार्गेट सेट केलं जाईल. शेवटचा बॉल. लेग कटाचा वापर. व्हाईट +1. 2 धावा मिळतील. बोनसची 1 धाव. टीमची धाव संख्या 36. 36 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक. यावेळेसचा फटका खूप चांगला आहे. ऑन साइडला क्लिअर करत असताना
अखेरच्या बॉलवर क्रॅकिंग चौकार. घरू आई तुझं गवत्या सूर्यासमोर घरू. SB 8 पावणे आणि 41 धाव्याचं टार्गेट इथे सेट केलंय. इथे 31 म्हणजे 41 धावाचा टार्गेट आहे. स्ट्राईक एंडला आपल्याला करण सावंत, नॉन स्ट्राईक एंडला शुभम. 41 41 धावाचं टार्गेट 18 बॉल मध्ये. बडवाचे 41 आरव 8 शमिक नगरला मॅच मध्ये. आणि बॉलिंग ट्रॅकवर जिग्नेशला आपल्याला पाहायला मिळतात. मॅडी भाऊ कडून एक कॅच प्राइज आले. कुठल्याही बॅटरने हॅट्रिक चौकार जरी मारले तर कोणी पण मारू द्या 1000 रुपयाचा कॅच प्राइज येईल. मॅडी भाऊ यांच्याकडून 1000 रुपये हॅट्रिक चौकारासाठी. कुठलाही फलंदाज मारेल आरव 8 क्रिकेट संघाच्या वतीने. कुठलाही बॅटर जर 3 हॅट्रिक चौकार मारतो तर त्याला मॅडी भाऊ कडून 500 रुपयाचा 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आणि मॅडी भाऊ कडून हे पारितोषिक आलंय. पुढचा बॉल समोर खेळलाय. बॉल बॅक ड्राईव्ह केलाय आणि यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न अतिशय डेंजर डाव मानावा लागेल. आणि या बॉलवर फक्त सिंगल आले. 41 धावाचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. पहिलं षटक आपल्याला जिग्नेशला पाहत आहे पहिलं षटक हाताळण्यासाठी. आणि पुन्हा एकदा बॉलर तयार होतील. जिग्नेश राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्राईक एंडला शुभम ज्याने वन मंत्री चषक मध्ये खूप चांगला खेळ केला होता. यावेळेसचा बॉल सरळ सीमा पार. पाहायला मिळाला. यावेळेस देखील टॅप करण्याचा प्रयत्न. कुठल्याही पद्धतीत धाव मिळणार नाही. डॉट बॉल. आणि टीमची धाव संख्या ती 6. 41 टार्गेट या मॅच मध्ये. 18 बॉल 41 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आणि 6 धावा बनल्यात. एक चौकार शुभम कांबळेच्या बॅटमधून आला या मॅच मध्ये. क्षमता आहे. अनेक स्पर्धा गाजवल्यात याच क्रीडांगणावर. अनेक यावेळेस नाही चूक केली. खराब शॉट सिलेक्शन. फलंदाज बाद. शुभम कांबळे माघारी परतताना
टेट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिले गोलंदाज जिग्नेशने. एक चौकार जरूर आला पण विकेट देखील आली या षटकामध्ये. न्यू बॅटर रोहन. शेवटचा बॉल. आता एक चेकची वॉर्निंग दिली जाईल गोलंदाजाला. सेकंड चेक तुम्ही अटेंड करू शकणार नाही. शेवटचा बॉल शिल्लक. बॉलला फिरवलाय, खूप चांगला बॉल बुंद्यात टाकलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न, डॉट बॉल. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 6 धावा. 6 रन आहेत. पहिलं षटक खूप चांगलं राहिलं. जिग्नेशने जखडून ठेवलं, म्हणजेच शुभमला देखील बाद करण्यामध्ये त्यांना यश प्राप्त मिळालं, यश प्राप्त झालं. आणि खऱ्या अर्थाने आता या मॅचची पूर्ण जबाबदारी करण सावंत भाईच्या खांद्यावरती. आणि नॉन स्ट्राईक एंडला धडक बॉयजच्या वतीने देखील 1000 रुपये हॅट्रिक चौकारासाठी. मॅडी भाऊच्या वतीने देखील 1000, असे 2000चा कॅश प्राइज हॅट्रिक चौकारासाठी. टाप केलाय, बॉल जाईल सीमारेषा बाहेर. शिवरात्री दा रोख रुपये 1000. धडक बॉयज मॅडी भाऊकडून देखील 1000. त्यावेळेस फटका फसलाय. खराब सिलेक्ट. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? खराब क्रिकेट, खराब क्षेत्ररक्षण. चौकार. नावा 2 बॉलवर 2 चौकार. आता शेवटचा हा या बॉलवर जर चौकार आला तर नक्कीच करण सावंतला 2000चा क्रॅश प्राइज मिळायला जाईल. बॉलर तयार नाही. बॅटची आतली कडा. यष्टीरक्षक बॉल अडवतायत. डॉट बॉल. आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. कमबॅक करणारा बॉल देखील पाहायला मिळाला. तिसरा चेंडूवर कुठलीही धाव नाहीये. खराब बॉल. वाईट बॉल आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. वाईट +1. 2 धावा मिळतील. आणि 2 धाव्याच्या मदतीने टीमची धावसंख्या धावून पोहोचते. म्हणजे 16 आहे आकड्यावरती. थोडीशी चर्चा करतायत करण सावंत आणि रोहन. मॅच फार महत्वाच्या घरच्या मैदानावर खेळतात. मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करायला लागते. संघ आता अडचणीत आहे. रोहनला आता येणाऱ्या 3 बॉलवर एखादा चौकार जरी अपेक्षित असेल. टॅप केलाय, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. सिंगल मात्र जरूर कंप्लीट होताना दिसेल. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांच्या समोर आपल्याला खेळ साकारतायत आणि स्वतःला आता सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये. टॅप करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फटका फसला. धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र करण सावंत बाद. गोंगडे नॉन स्ट्राईक एंडला दत्ता सोराडे. स्टेप आउट झाले. ज्येष्ठांच्या मागे एक थोडं फंबल पाहायला मिळालं पण फलंदाज इथे देखील बाद. कोणती 17 2 षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या ती 17. 3 गडी बाद अशी धावसंख्या पाहायला मिळते. 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आणि बनवायचे आहेत 24 धावा. 6 चेंडू 24 म्हणजे 6 बॉल मध्ये 6 चौकार. हा कारनामा, हा विक्रम करावा लागेल. 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 24 धावा संख्या. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. हॅट्रिक चौकारासाठी सागर दाभाडे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. दत्ता सराटे. आता इथे मात्र जर गोलंदाजीने एखादी चूक केली ना तरच मॅच मध्ये शिरकाव करता येईल. दुसरा बॉल देखील डॉट. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांच्या समोर खेळत असताना SB 8 पाहुणे संघ विजय दिशेने वाटचाल करतायत. तिसरा बॉल देखील डॉट बॉल. 3 बॉल मध्ये 24. 3 बॉल मध्ये 2 चौकार मारले तरी 1000. डॉट बॉल.
चौथा चेंडू देखील डॉट. 2 चेंडू 24 ची गरज. उंबरठ्या 23 बनवायचे आहेत. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर. जवळजवळ प्लीज मित्रांनो, कुठलंही आपण असं कृत्य करू नका की ज्या स्पर्धेला गालगोट लागेल. प्लीज सहकार्य करा. यस, थँक्यू. 2 बोल आणि 23 ची गरज आहे. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर टीम SB8 पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खराब बॉल, खराब चेंडू पाहायला मिळतोय. विनंती करतो मी गावदेवी रबाळे टीमच्या कॅप्टनला, आपण रेडी राहायचंय. लगेचच आम्ही नाणेफेक देखील करणार आणि 1 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. चला SB8 पाहुणे, तुमचा टीमचा कॅप्टन लगेचच आमच्यापर्यंत द्यायचा आहे. आणि गावदेवी रबाळे आणि असा सामना जिंकलाय. चला डीजे नको प्लीज. दीपक सागर, आपण करून घ्या टॉस लगेच. गावदेवी रबाळे त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला खेळताना दिसतील SB8 पाहुणे. आणि